देशात लॉकडाऊन, आता पेट्रोल पंपावर नवीन नियम लागू. आता ह्या गाड्यांना पेट्रोल डिझेल मिळणार नाही. 2 चाकी आणि 4 चाकी गाड्या वापरणाऱ्या प्रत्येकासाठी ही आत्ताची सर्वात मोठी आणि धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचे वाटप बंद होणार असल्याची एक अतिशय धक्कादायक माहिती मिळत आहे. सध्या जगभरात युद्धाचे ढग घोंगावत असून देश पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे का अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला असून भारतात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळेच आज मध्यरात्रीपासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस वितरणावर कडक निर्बंध लादले जाणार आहेत. नव्या नियमांनुसार आता सरसकट सर्वांना इंधन मिळणार नाही, तर ठराविक नियमात बसणाऱ्यांनाच पेट्रोल दिले जाईल, असा मोठा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे समजते. पहा, तुमच्याकडे कोणतीही गाडी असली तरी तुम्हाला आता इंधन मिळेलच याची खात्री देता येत नाही. ही माहिती तुम्ही खूप गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आता तुमच्या खिशात कितीही पैसे असले, अगदी तुम्ही दुप्पट पैसे मोजायला तयार झालात तरी पेट्रोल पंपावर तुम्हाला रिकाम्या हाताने परत फिरावे लागू शकते. इंधन पुरवठ्याची साखळी पूर्णपणे कोलमडल्यामुळे आता विशेष कोटा आणि नियम लागू करण्यात आले आहेत, ज्यामुळे 90 ते 95% सर्वसामान्यांना पेट्रोल मिळवण्यात अडचणी येणार आहेत. नेमका हा नवा नियम काय आहे आणि कोणाला पेट्रोल मिळणार हे समजून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. पूर्वी रांगेत उभे राहिले की पैसे देऊन पेट्रोल मिळायचे, पण आता तसे होणार नाही. नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ बातमी नाही, तर आपल्या देशावर आलेल्या एका अशा महासंकटाची भयाण जाणीव आहे, जिने कालपासून प्रत्येक भारतीयाची झोप उडवली आहे. तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल, न्यूज चॅनलवर वाचत असाल, भारत पुन्हा बंद होणार का? काल दुपारपर्यंत सगळं काही शांत होतं, लोक आपापल्या कामात व्यस्त होते. पण अचानक संसदेच्या पायऱ्यांवरून एक अशी बातमी बाहेर आली, जिने संपूर्ण देशाचा श्वास रोखला. लोकसभेच्या त्या ऐतिहासिक सभागृहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले, तेव्हा त्यांच्या आवाजात एक वेगळीच धार आणि डोळ्यात भविष्यात येणाऱ्या संकटाची स्पष्ट जाणीव होती. पंतप्रधान म्हणाले, देशवासियांनो, जग एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे आणि या आगीचे चटके आपल्या भारतालाही बसू शकतात. कोरोनासारख्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी आता पुन्हा एकदा तयार रहा. हे शब्द उच्चारले गेले आणि जणू संपूर्ण देशात एकच भूकंप झाला. सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरू लागल्या. लोकांनी धावपळ सुरू केली. या इशाऱ्यानंतर काही तासांतच आज सकाळी सर्वात मोठी घडामोड घडली. पंतप्रधानांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली. जेव्हा देशातील सर्व राजकीय पक्ष आपले मतभेद बाजूला ठेवून एका टेबलावर येतात, तेव्हा परिस्थिती किती गंभीर असू शकते याचा विचार करा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या बैठकीत नक्की काय घडलं, लॉकडाऊनची तारीख काय असणार, काय सुरू राहणार आणि काय बंद, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गाडीतल्या पेट्रोल डिझेलच्या बाबतीत कोणते नवे नियम लागू झालेत, ज्यामुळे 95% लोकांना इंधन मिळणं कठीण होणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या जगण्याशी निगडीत आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात हालचाली इतक्या वेगवान झाल्या आहेत की रात्री उशिरापर्यंत पंतप्रधान कार्यालयाचे दिवे सुरू होते. आज सकाळी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जे चित्र पाहायला मिळालं ते थरकाप उडवणारं होतं. संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि तिन्ही दलांचे प्रमुख तिथे उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत सादर करण्यात आलेले रिपोर्ट पाहून अनेक मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर घाम फुटला होता. या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू होता पुरवठा साखळी. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला मिळणाऱ्या कच्च्या तेलाचे टँकर समुद्रातच अडकले आहेत. जर हे टँकर वेळेत पोहोचले नाहीत तर देशातील वीज आणि वाहतूक व्यवस्था कोणत्याही क्षणी कोलमडून पडू शकते. बैठकीत एका नेत्याने विचारलं, मग जनतेला काय सांगायचं? त्यावर पंतप्रधानांनी जे उत्तर दिलं ते मार्मिक होतं. जनतेला सत्याची जाणीव करून द्यावी लागेल, कारण अफवा सत्यापेक्षा जास्त धोकादायक असतात. पण ही बातमी बाहेर येताच भारताच्या रस्त्यांवर मात्र एक वेगळंच युद्ध सुरू झालं आहे. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की भारतात इतकी भीती का आहे, तर त्याचं कारण आहे जगातील इतर देशांची परिस्थिती. भारताने इशारा देण्याआधीच जगातल्या तब्बल 14 बलाढ्य देशांमध्ये अचानक कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हो, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण इंधन टंचाई आणि युद्धाच्या छायेमुळे या देशांनी आपली सीमा बंद केली आहे. या देशांमध्ये वाहतूक ठप्प झाली आहे, उद्योगधंदे बंद पडले आहेत आणि लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या 14 देशांच्या लॉकडाऊनचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. आपण जे पेट्रोल डिझेल वापरतो ते आपल्या शेतात पिकत नाही. भारत आपल्या गरजेच्या 80%हून अधिक कच्चे तेल परदेशातून आयात करतो. सध्या अमेरिका, इराण आणि रशिया यांच्यातील संघर्षाने तेलाची बाजारपेठ पेटली आहे. रशियाकडून येणाऱ्या स्वस्त तेलाचा पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला आहे.
त्यामुळेच भारतात आज मध्यरात्रीपासून इंधनाचे नियम बदलण्याची चिन्ह दिसत आहेत. हे संकट केवळ तेलाचं नाही, तर ते आपल्या रोजच्या अन्नाचं आणि सुरक्षिततेचं सुद्धा आहे. आता सर्वात मोठी बातमी. पेट्रोल पंपावर आता फक्त पैसे असून चालणार नाही. सरकारने एक डिजिटल सापळा रचला आहे. आता जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर जाल तेव्हा तिथे बसवलेले हाय डेफिनिशन CCTV कॅमेरे तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो घेतील. हा फोटो काही सेकंदात केंद्र सरकार आणि RTOच्या सर्व्हरवर जाईल. तिथे तुमच्या गाडीची पूर्ण कुंडली तपासली जाईल. नियम असा आहे की ज्या गाड्या 15 वर्षांपेक्षा जुन्या आहेत किंवा ज्यांचे प्रदूषण प्रमाणपत्र PUC संपलेले आहे, अशा गाड्यांच्या समोर मशीनमधून पेट्रोल बाहेरच येणार नाही. हो, हे वाचायला किंवा ऐकायला एखाद्या चित्रपटासारखं वाटत असेल, पण ही सिस्टम आता कार्यान्वित केली जात आहे. पुढील 24 ते 48 तासात याचे परिणाम तुम्हाला दिसायला लागतील. पूर्वी फक्त खिशात पैसे असणं हाच एक नियम होता, पण आता तुमची गाडी डिजिटल नियमात पात्र असणं सर्वात महत्त्वाचं आहे. 90 ते 95% लोक जुन्या गाड्या वापरतात, त्यामुळे या नियमाचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. तुम्ही दुप्पट पैसे द्यायला तयार झालात तरी कर्मचारी तुम्हाला पेट्रोल द्यायला नकार देतील. आता लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न आहे, जर लॉकडाऊन लागला तर काय काय बंद होणार? संभावित यादी पाहिली तर काळजाचा ठोका चुकतो. 1. खासगी वाहतूक. इंधन संकटामुळे खासगी गाड्यांच्या वापरावर कडक मर्यादा येतील. 2. ST आणि रेल्वे. बसेस आणि रेल्वेच्या फेऱ्या निम्म्यावर आणल्या जाऊ शकतात. 3. वर्क फ्रॉम होम. IT हब मानल्या जाणाऱ्या पुणे आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होमची सक्ती केली जाऊ शकते, कारण वीज वाचवण्यासाठी मोठे ऑफिस टॉवर्स बंद ठेवले जातील. 4. गॅस सिलेंडर. ज्यांच्याकडे 2 पेक्षा जास्त सिलेंडर आहेत त्यांना पुढचे काही महिने नवीन बुकिंग करता येणार नाही. पण घाबरू नका, जीवनावश्यक सेवा जसे की दूध, भाजीपाला आणि वैद्यकीय सेवा सुरू राहतील असं सरकारने सांगितलं आहे. पण या वस्तूंच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर डिझेलच नसेल तर ट्रक चालणार कसे, आणि ट्रक चालले नाहीत तर शहरात भाजीपाला पोहोचणार कसा? हे चक्र इतकं गुंतागुंतीचं आहे की त्यामुळेच सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. जसा हा संदेश लोकांपर्यंत पोहोचला की पुन्हा काहीतरी बंद होऊ शकतं, तशी लोकांची पावलं पेट्रोल पंपांकडे वळली. रात्री 12 वाजता सुद्धा पेट्रोल पंपावर 500 मीटरच्या रांगा लागल्या आहेत. लोक आपल्या कारच्या टाक्या गच्च भरून घेत आहेत. कुणी कॅनमध्ये डिझेल भरत आहे. तिथलं वातावरण इतकं तापलेलं आहे की केवळ रांगेत पुढे जाण्यावरून लोकांच्या आपापसात हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत. केवळ पेट्रोल पंपच नाही तर शहरातल्या सुपरमार्केटमध्येही रात्री उशिरापर्यंत गर्दी पाहायला मिळत आहे. लोक महिनाभराचं धान्य नाही तर 6 महिन्यांचं धान्य खरेदी करत आहेत. मध्यमवर्गीय माणसाच्या डोळ्यात तो कोरोनाचा काळ उभा राहिला आहे, जेव्हा खायला अन्न मिळत नव्हतं. पण मित्रांनो, ही भीतीच महागाईला आमंत्रण देत आहे. जर आपण असाच गोंधळ घातला तर सरकारला नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागतील. आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा. हा पेट्रोलचा नियम फक्त टंचाईसाठी नाहीये, तर तो स्क्रॅपेज पॉलिसीचा एक भाग आहे. सरकारला अशा गाड्या रस्त्यावरून कायमच्या हटवायच्या आहेत ज्या प्रदूषण पसरवतात. जर तुमची गाडी सरकारने ठरवून दिलेल्या मानकात म्हणजे BS4 किंवा BS6 मध्ये बसत नसेल तर तुम्हाला भविष्यात इंधन मिळवणं अशक्य होईल. त्यामुळे जर तुम्ही तुमचा व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिला असेल तर लक्षात घ्या, सर्वात आधी तुमच्या गाडीचे पेपर्स म्हणजे RC, इन्शुरन्स आणि PUC अपडेट करा. जर PUC वैध नसेल तर तुमची गाडी ब्लॅकलिस्ट होऊ शकते. हा व्हिडिओ प्रत्येक भारतीयापर्यंत पोचवा, कारण उद्या जेव्हा पेट्रोल पंपावर कॅमेरे तुमची गाडी स्कॅन करतील तेव्हा तुमची धावपळ होऊ नये. सध्या तरी लॉकडाऊनची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, पण तयारी मात्र युद्धपातळीवर सुरू आहे. मित्रांनो, आतापर्यंत जी माहिती आपण पाहिली ती ऐकून कोणाचंही डोकं चक्रावून जाईल. पण आता मी तुमच्याशी थेट संवाद साधू इच्छिते. बघा, सोशल मीडियावर आणि न्यूजमध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की जागतिक परिस्थिती सध्या खूप नाजूक आहे. रशिया युक्रेन असो किंवा इस्रायल इराण, या युद्धामुळे तेलाच्या किमती आणि पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की उद्यापासून सगळं काही संपणार आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की ही शक्यता आहे. सरकारने अजूनही अधिकृतपणे लॉकडाऊन शब्द वापरलेला नाही. पण हो, खबरदारी म्हणून जे नियम पेट्रोल पंपावर किंवा RTOमध्ये बदलले जात आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः जे PUC आणि जुन्या गाड्यांचे नियम आहेत ते खरे आहेत का, ते आपल्याला पाळावेच लागतील. आता मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्हाला काय वाटतं, खरंच पुन्हा एकदा 2020 सारखी परिस्थिती येईल का? आपल्या देशात लॉकडाऊन लागला पाहिजे की नाही? तुमच्या शहरातल्या पेट्रोल पंपावर सध्या काय परिस्थिती आहे, तिथे रांगा आहेत का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमच्या एका कमेंटमुळे प्रशासनापर्यंत आणि इतर लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचू शकते. आणि हो, जर तुमच्याकडे जुनी गाडी असेल तर तिचं PUC आणि इन्शुरन्स तुम्ही अपडेट केला आहे का? नसेल केला तर
आजच करून घ्या, कारण उद्या जर खरोखरच डिजिटल नियम कडक झाले तर तुमची धावपळ व्हायला नको. मित्रांनो, अफवांना बळी पडू नका. देश बंद होण्याच्या बातम्या व्हायरल होत असल्या तरी जोपर्यंत अधिकृत GR गव्हर्नमेंट रिझोल्युशन येत नाही तोपर्यंत घाबरू नका. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणं नाही, तर तुम्हाला सतर्क करणं आहे. आपण जर आत्ताच सावध झालो नाही तर उद्याचं संकट आपण सहज परतवून लावू शकतो. जाता जाता एकच विनंती आहे, तुम्हाला ही माहिती कशी वाटली, यामध्ये काही तथ्य वाटतंय का? तुमचं जे काही स्पष्ट मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या मनातील भीती दूर होईल आणि त्यांना योग्य ती शक्यता समजेल. चला तर मग भेटूया पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.